हॉटेलमध्ये सर्वात जास्त डिमांड असणारी भाजी. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. तर चला बघूयात पूर्ण रेसिपी कशी केली. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर. त्यासाठी घेतले मी इकडं पॅनमध्ये टाकले आपण मिरे आणि लवंगा. थोडेसे आपण याच्यामध्ये आता धणे टाकून घेणार आहोत. आपण थोडासा खडा मसाला आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. धणे टाकून घेतले, त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरं, बडीशेप, हिरवी वेलची, दालचिनी, हे सर्व साहित्य टाकून आपण हे छान असं भाजून घेणार आहोत. मंद आचेवर हे आपल्याला भाजायचं आहे. खूप असं करपवायचं नाही, जेणेकरून आपल्या मसाल्यांना छान असा सुगंध येतो. आता आपलं हे भाजून झालेलं आहे मसाला. आता आपण हा मसाला थंड करून घेणार आहोत आणि थंड केल्यानंतर आपण हा मिक्सरला बारीक करणार आहोत. पण खूप असा बारीक करायचा नाही, थोडंसं जाडसर टाईप आपण हा मसाला वाटून घेणार आहोत. खूप छान सुगंध सुटला होता घरामध्ये याचा मसाल्याचा. कढईत घेतले आता आपण तेल टाकून, त्याच्यावरती आता आपल्याला शिमला मिरची, कांदा आणि टॅमॅटो हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचे मी मोठे मोठे असे तुकडे केलेले आहेत शिमला मिरची, कांदा आणि टॅमॅटोचे. ते आपण याच्यावर परतून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण कट केले होते. आता ते आपण छान असं तेलावर फ्राय करायचं आहे. शिमला मिरची टाकली मी, आता त्यातच टाकायचा आहे कांदा आणि टॅमॅटो. सर्व छान असं फ्राय करायचं आहे. पण लक्षात ठेवा, हे फ्राय करताना खूप असं याला सॉफ्ट होऊ द्यायचं नाही आहे. थोडं ते असे कडकच राहिले पाहिजे, नाहीतर ते लगेच सॉफ्ट होतात. आता 5 मिनटं आपण तेलावरती याला फ्राय करून घेणार आहोत. टॅमॅटो, शिमला मिरची, कांदा छान असा फ्राय झाला आहे. त्यातच आपण थोडंसं पनीर पण ॲड केलं आहे. म्हणजे पनीर पण आपण याच्यावरच थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. खूप असं आपल्याला फ्राय करायचं नाही आहे पनीर, नाहीतर एकदम ते असं कडक आणि चिवट होतं पनीर खूप फ्राय केलं की. हलकंसं आपण याच्यावरती आता फ्राय करणार आहोत या भाज्यांसोबत. एकदम हळूच त्याच्यामध्ये मिक्स करायचं, नाही तर आपलं पनीर तुटण्याची शक्यता असते. आता आपलं पनीर आणि शिमला मिरची वगैरे फ्राय करून झालं आहे. आपण हे आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत, कारण याच कढईमध्ये आता आपल्याला पनीर करायचं आहे, कढाई पनीर. त्यामुळे मी हे सर्व आता काढून घेत आहे एका प्लेटमध्ये. आता याच्यात टाकलाय मी कांदा. मी 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले होते. ते आपण आता ह्याच तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहोत. लागलं तर आपण परत याच्यामध्ये तेल नंतर ॲड करूयात, पण याच्यामध्ये बहुतांश तेल आहे. कांदा आता आपल्याला याच्यावरती छान असा फ्राय करायचा आहे. आता आपला कांदा बऱ्यापैकी फ्राय झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य देखील ॲड करायचं आहे. कांदा आता आपला छान असा सॉफ्ट झाला आहे. आता आपण याच कांद्यामध्ये मी टॅमॅटोची प्युरी करून घेतली ती टाकून घेणार आहोत. टॅमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आपण हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जो पण टॅमॅटोचा आणि कांद्याचा कच्चापणा आहे तो छान असा निघून जाईल आणि मग आपलं टॅमॅटो आणि
कांदा छान असं परतले जातील. बघू शकताय हळूहळू आता आपल्या कांद्याला छान असं तेल सुटलं आहे. आता परत एकदा आपण त्याला हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर इकडे टाकली मी लाल मिरची पावडर, 1.5 चम्मच मी लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली आहे आणि पनीर मसाला टाकला आहे मी इकडे. आणि हा माझा घरगुती मसाला आहे, तो देखील थोडासा इकडे मी टाकला आहे. हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत. आता मसाले छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. बघा आता आपले मसाले छान असे परतून झाले आहेत आणि तेल देखील छान सुटलं आहे आपल्या मसाल्याला. परत हे एकदा छान असं मिक्स करायचं आहे. आता इकडे मी जो पहिला मसाला भाजून घेतला तर तो अशा पद्धतीचा तयार झाला आहे. म्हणजे अशी आपण त्याची पूड करून घेतली ती. तो मसाला देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि परत एकदा छान असं मिक्स करणार आहोत. आता तयार केलेलं आपण पनीर, फ्राय केलेलं पनीर आणि शिमला मिरची, कांदा हे याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान मसाल्यामध्ये याला मिक्स करणार आहोत. आपण जो मसाला तयार केला होता त्याचा सुगंध एकदम छान असा येत आहे. तो टाकल्यानंतर पनीर आपलं खूप छान झालं आहे, कारण त्याचा सुवास घरभर दरवळत आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये. भाज्या छान मिक्स करून घेतल्या, पनीर छान मिक्स करून घेतले की थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. खूप आपल्याला पाणी घालायचं नाही याच्यामध्ये, ग्रेव्ही टाईपच ठेवायचं आहे हे. थोडंसं अजून पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे, कारण कढई पनीर हा खूप असा पातळ नसतो, ग्रेव्ही टाईप असतो. बघू शकता किती छान दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ देखील याच्यात छान मिक्स करायचं आणि आता आपण ही 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत, कारण अगोदरच आपण सर्व भाज्या वगैरे फ्राय करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे याला जास्त काही शिजवायची गरज नाही आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडीशी माझ्याकडे क्रीम होती ती टाकली आहे मी. अशा पद्धतीने आपलं कढई पनीर तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.